नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 30 जुलै 2026 या तारखेचा दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये रेड अलर्टचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळेल। आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त पश्चिम नैऋत्य वारे, त्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता टिकून असली तरी पश्चिम बंगालच्या पश्चिम उत्तर भागामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे महाराष्ट्राकडे पुढील काही तासांमध्ये परिणाम बघायला मिळणार आहे। विशेष करून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये अधिक प्रभाव असून तसे मध्य महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम बघायला मिळणार आहे। जोरदार वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे। तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्टचा इशारा देखील दिलेला आहे। तर आज तारीख 30 जुलै 2026 या तारखेचा हवामान अंदाज आज आपण जाणून घेऊया। या सर्व स्थितीवरून दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तसेच कोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या भागामध्ये पावसाची स्थिती अधिक आहे तर तो भाग सर्वप्रथम जाणून घेऊया। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये, या पट्ट्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो। तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जोरदार स्वरूपात घाटेगाव, मुरुड तसेच रैनापूर, बोकडा मुसळधार स्वरूपात राहील आणि लातूर रोड, श्रंतपाल लगतचा परिसर, खिंतोट, औसा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। किल्लारनी, औराद, शहाजानी, उमरगा, घोटाला आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। श्रंतपाल, उदगीर, मुरकी आसपासचा परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। अतिवृष्टीसारखा पाऊस रावणकोला, उडमुजुक, जळकोट तसेच अहमदपूर या भागात दुपारनंतर बघायला मिळू शकतो। भयंकर पावसाची शक्यता ही देगलूर, रुद्र तसेच आसपासचा परिसर, निजामाबाद वगैरे यवतमाळ जिल्ह्याचा परिसर या भागात आणि नांदेड भागाला या जिल्ह्याचा परिसर या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर, खोंडलवाडी, धर्माबाद आणि परभणी जिल्ह्याचा काही परिसर, नरशी, कवठा, मुखेड आणि वडून जळकोट या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। लोहा, उजुक, कंधारलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सावगाव, गंगाखेड, पालमलाई तुफान पावसाचा अंदाज आहे। परळी, शिरसोल, सोनपेठ बीड जिल्ह्याचा परिसर, वडवणी, तळेगाव तसेच पाथरी परभणीचा परिसर, आष्टी, सेलू या भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर दुपारनंतर बघायला मिळू शकतो। तसे बीड जिल्ह्याकडे बीड, वडवणी, करकमला जोरदार पावसाचा अंदाज राहील। गेवराई, उमापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिव, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील। वारीगवारी, ईश्वरनगर, अंबड, गुलापांगरी, जालना, बदनापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। देऊळगाव राजा, जाफराबादलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। दाभाडी, सम्राटनगर आणि सिल्लोड, भोकरदन इकडे तुफान पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्याचा राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागाकडे पावसाची स्थिती अमरापूरला मध्यम स्वरूपात राहील। हंसापूर, भालम टाकली, उमापूरला जोर जास्त राहील। पैठण, धाकेपाल आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। गंगापूर, बिडकीन, श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। एलकुपा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। कन्नड, हतनूर, पिशोर, साईगव्हाण, चाळीसगाव,
मालगाव, नांद्राणे या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाचा जोर दुपारनंतर बघायला मिळू शकतो। तसेच मेहुंबे, आर्वी, बोकरूड, धुळे जिल्ह्याचा परिसर, नवारी आणि अंबळनेर, कापडणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जाल्लोट, गोडी, इसाले, शिरपूर आणि चिमठाणे, नांद्राणे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। जामनेर, पाऊर, बडगोपाचरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पिंपरी गवली, मोटाला, मलकापूर, बोहड मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। गिरडा, बुलढाणा, चिखली, कुदनापूर, घाटबोरी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। तसेच बीबी, लोणार, रिसोड, रिताड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर, बोरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला, मुखेड, भोकर इकडे मध्यम स्वरूपात राहील। हिमायतनगर, उमरखेड, डाकणी मध्यम स्वरूपात राहील। आणि मोरचोंदी, किनवटला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुसद, खंडाळा आणि इनापूर, महागामावर मध्यम स्वरूपात राहील। जबरदस्त पावसाचा अंदाज पांढरकवडा, पेंढारी, धनोरा, बटनबुरी, निमगोडा, अलिदाबाद या भागात जोर जास्त बघायला मिळणार आहे। रुई, जवई, देहाणी, अर्निलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। आणि राळेगाव, देवळी, कोल्हापूर, वर्धा जिल्ह्याचा परिसर, वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट मुसळधार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, अमरावती जिल्ह्याचा परिसर, नेर, लाटके, धारवा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि नांदगाव, खंडेश्वर अमरावती जिल्ह्याचा परिसर, कर्जना, खेडा वाशिम जिल्ह्याचा परिसर, अकोला, बोरगाव, मंचू, गोरेगाव, आळंदा, परतूर, महसूल, मंगळूरपीठ वाशिम जिल्ह्याचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। अमरावती, बडनेरा, मोझारी, चांदूर, ब्राह्मणथडी, अचलपूर, चिखलदरा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। आष्टी, दुर्गवाडा, काठीला मध्यम स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे कोडाली, काटोल, दतिवाडा, डोरली, कमळेश्वर, नागपूर, हिंगणा, पाचगाव आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वडोणा, लाडगड, तुळजापूर, बारबडी, हिंगणघाट मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भंडारदऱ्याकडे अडायल, गौतमगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव इकडे जोरदार जास्त पावसाचा अंदाज राहील। आणि लखनी, साकोली, संग्रानीला हलका मध्यम राहील। भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, पारशिवनी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे जोर दुपारनंतर कमी राहील। हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी, देसिंग, कुरखेडा, बालिटोला, चुरमुरा, नाटेचौक, धनोरा, मोरमगाव, मूल, सावली, चामोर्शी-गोट मुसळधार पावसाचा अंदाज गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील। एटापल्ली, गिरवाडा, पाराकोटले जोर जास्त राहील। मुलचिरा, आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्याचा परिसर, बदलापूर, गजवाली, भाटाडी, भद्रावती, मोरली, मूल, सावली आणि चिमूर, ब्रह्मपुरी या भागात तुफान पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तसे कोकण विभागाकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिकचा परिसर, पुणे, अहिल्यानगर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये जबरदस्त राहील, तर जबरदस्त पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। सोलापूर, कुरुल, बिलाटी, वलसंग, अक्कलकोट मध्यम स्वरूपात राहील। आणि धाराशिवचा काही परिसर, पैबंग, पाणेगाव, बार्शी, अरणगाव, कोंडेज, सेल्सियस, परांडा, करमाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये भाटंजी, धाराशिव, कामेगाव, बेंबली, एडशीपेठ जो जास्त राहील। आणि लातूर जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस, लातूर, घाटेगाव, रेणापूर, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, बीड जिल्ह्याचा परिसर, अहमदपूर इकडे ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। धारूरला जोर जास्त राहील। येलम, चौसाला, पाटोदा, जामखेड, अहिल्यानगरचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बीड, करकम, भालगाव, जांभळी, भगूर, पाथर्डी, माका, घोडेगाव, तेगावणे, पैठण, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर आणि अहिल्यानगरचा परिसर, शिर्डी, बुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी जोर जास्त बघायला मिळणार आहे। रात्री उशिरापर्यंत राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेखर, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। गोलपांगरी, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। कन्नड, हतनूर, पिशोर, चाळीसगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे रात्री उशिरापर्यंत बडगोपाचरा, पाहूर, बोहड आणि तसेच जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, चोपडा, आव्हाड या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे।
आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव, शेवगाव, मोठाला, पिंपरी गावाली, अडोल, बुद्रुक, दासरखेड, जळगाव, जामोद जोर जास्त बघायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्याकडे. आणि तसेच जालना जिल्ह्याकडे जोर जास्त राहील. परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे परभणी जिल्ह्याकडे परभणी, पाथरे, सेलू, आष्टी आणि बीड जिल्ह्याचा परिसर वडवणी, तळेगाव, मांजलगाव, शिरसोल, सोनपेठ या भागात ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज राहील. गेवराई, उमापुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. नांदेड वाघाला, अद्रापूर, भोकर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवट आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, मागामावलाई मुसळधार पावसाची शक्यता. वाशिम जिल्ह्यात वाशिम, ब्रीद, थाट, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुरपीर, करजनाखेडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. आणि नागपूर जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस आणि वर्धा जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस. देवळी, कोल्हापूर, पलेगाव, पुलगाव, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर, चांदूर, धामणगाव रेल्वे या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे. तर नागपूर जिल्ह्याकडे कर्जना, खेरडा आणि अमरावती जिल्ह्याचा परिसर, नांदगाव, मोझारी, तळेगाव, आष्टी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, चिळा, सांगझरी, गडचिरोली जिल्ह्याचा परिसर, देसिंग, दिगोरी, किमठी, मैदान इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोनापूर, शिरपूरला जोर जास्त बघायला मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा, घाटंजी, करंजी, वाडकी, पुणे, वडनेर आणि तसेच लगतचं परिसर, नेर, लाडखेड, धारवा मुसळधार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे. तसेच कोकण विभागात पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिकचा काही परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील. घाटमाथ्याकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.